च्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना 1500 रुपयाची काय किंमत कळणार? मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आईची तगमग, तिच्या डोळ्यातल्या भावना, कसं घर चालवायचं, कसं काटकसर करायची, पत्नीला पाहिलंय मी. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोटं नाटं पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार. कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत. पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले, सत्तेत आल्यानंतर विजेची बिलं पाठवली. फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार, हे राज्य, हे पुरोगामी राज्य आहे, हे प्रगत राज्य आहे. या राज्यामध्ये, या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहेत. आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आपण देत राहाल, आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल, तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत, ज्या आम्ही बोललोय, ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही. कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे, सरकार आलंय.